सारख्या टेरी नसताना गोटे असते ना. लहानपण तर तुम्हाला सांगतोय मी. तुम्ही लहान असताना कसे. आता मला सांगा सुपारी सारख्या टेरी म्हणताय मग हे कसं असेल. काय हात पाय बारीकच हो. हात पाय केवढा असते. असू दे. लहानपणी बघितलेला आता बघताना तर लय अंगले. ऐकून घे. कोणतं व्यंग बाहेर येईल सांगता येत नाही. याचं तर पोट मोठं. याचं पोट मोठं. कुणाचं तिखट फार खायचा. आणि बारकं काय होतं मग. मी काय सांगतो की आहे. आता बघितलं तर लहानपणी मी याची अवस्था पाहिली. तिखट खायचा. याची आई म्हणायची बाळ तिखट खाऊ नकोस. भाई मी बघत होते खाल्लेलं. तिखट खात होता. हा. आई चटणीच मागायचं. घरोपासारखा होता आणि चटणी मागायचं आणि पोट मोठं. संडास एक घेऊन बसला. हा मी पाहिलं. मग दिसला असेल तुम्हाला. काय दिसलं असेल. तेच खेळ संडासला भेटलं काय दिसतं? लाल भडक संडासची जागा बाहेर आलेली. असं लहानपणी असेल पण आता ते आता बाहेर आहे. आता वेगळं आहे. इतके वाईट अवस्था लहानपणी असते रे. तसलंच लहानपणच्या बघायचं गोष्टी मी दरबारात ध्यान आहे का तसलंच बघायला ध्यान आहे. अरे नाही ना आलाय का ते लहानपणी तुझं भांड बाहेर येत असेल. मी सांगतोय कौतुकाच्या गोष्टी. तुम्ही मला तरुण म्हणताय. मला तरुण म्हणताय. महाराजांनी काय 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 म्हणते काय महाराज भांड काय म्हणतोय महाराज. भांड्यात पुढे काय करायचं. हे बांधकार. काय म्हणताय. अरे लहानपणचं कौतुक सांगतोय तुला मी. हा हा काय नाही कौतुक मूळ मुद्द्याचं जागा काय. लुडू 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 सरदार मला तुम्ही करायचा. तुमची आई म्हणायची माझा मुलगा किती गोजोळा दिसतोय. आई मी दरबारात होती. आता तुमची आई दरबारात काय करू होती. काय लपडी करत होती काय. मग ही काय बोलले पद्धत झाली का तुमची. अरे दरबारात तुमची आई काय तुमच्या काय दरबारात तुमच्या अधिकार काय तुमच्याच होती काय. माझ्या सगळं. अरे काय बोलताय काय तुम्ही. तुमचं बोलणं तुम्हाला पटतंय का. आमच्या डोळ्यात ओळख आहे. ती कळलं आमच्या एवढं. डोळ्यात ओळख आहे. तुमच्यासारखे नालायक आम्ही नाही. हा, हा. तुम्ही काय ते काय वाचून माझ्या माझ्या हे काय अरे मी सांगतोय ना तुमच्या आईबद्दल काय सांगतोय हा, ते. ते सांगणार आहे. तुमच्या आई दरबारात दोषदाशीचं काम करत होती. हा, काय असेल ते. आमचं तिने काय पाहिलं असेल. का तर तिला काय दिसलं असेल कुणाला. आमची माया. तुम्ही असं उघडं ठेवलं ना बसत ना. त्याच्यावर काय तर झाकायचं पण माशा बसतेल्या. ए तर वातड बोलू नका. मला ते वातड बोलणं कळत नाही बिलकुल. आता एक तुमचं वातर मी राहिले. काय सांगतोय. तुमची आई इतकी सुंदर स्वभावानं. आमच्या बाला बघायला पाहिजे होतं. वा बोंबलाय लावलं असतं. बोंबलाय पहिलवान होता तो. कोणाला बोंबलायला लावलं असतं. बघणारा बघणार नाही. तुझ्या आईला बोंबलायला लावत होता का. का काय म्हणून सांगतोय. हा, तब्येत बारकी होती का मग तेच म्हणतोय. तुझ्या बापाची. हा, तब्येत मोठी असताना काय ते वागणं. काय 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 कसा बी करत होता. काय कसं करू. काय काय बी कोड्या अरे कसा बी म्हणजे काय. दारू प्यायचा व्यसन करायचा. हा, तुमच्या एक दिवस रात्री आली माझ्याजवळ. किती वाजता. किती वाजता. आईला बी काम नाही. आईला तुमच्या आईची रात्री आली. अपरात्री आली. हा, मी विचारलं. रात्री विचारलं म्हणजे का आला तुम्ही. म्हणजे महाराज हा, जॉब लागलं म्हणून. झोपला का. मग सोमत्याला ते जरा आलती. अरे नारायण ऐकून तरी घ्या ना. का तुमचाच मोहर गाडो. काय कान पेटायला लागला ऐकून. ऐक. तुझी आई म्हणली महाराज मला चैन पडत नाही. घरात राहू का नको हा प्रश्न वाटतोय. हा, सारखं तुमच्याकडे वाटतंय. अहो काय बोललं काय हाळा वळा काय ऐकावं. राहू देत. तुमचं सांगतो मी कुटुंबात तुमचा तो तुम्ही काहीतरी बोलताय तुम्ही. जळलं पेटलं. बंद करा. हा? मला आगाऊपणा सहन होणार नाही. दरबारात व्यवस्थित कामं करणे. बर महिन्याला माझा हातात तुम्ही काय घेता. काय कॅळ हत्यार काय घेतलं. हत्यार. अरे ते नाही. महिनाभर तुम्ही काम करता होय. आणि मी त्या मोबदल्यात काय देतो.
पगार म्हणा की मग मग पगाराचं नाव सांगतोय मी. केव्हा घेणार आहे तेव्हा पगार? हातात काय देता आम्ही धरून चलमडा लागल्यावर हातात तुम्ही पगार घेता आणि त्या मोबदल्यात काम करता. हा. मग काम करताना कसं करायचं याची तुम्हाला कल्पना असावी. शिकवा चला की की तुम्ही कसं चला की करायचं. महाग जाऊ तू चला काय दाखवू? कसं काम करायचं जाऊ तू काय दाखवतोस काम कसं करायचं इथं दरबार काय व्यवस्था आहे पा अरे 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 काय कचरा पडलाय सगळा. हे काय आहे? काय हे असं उकडी जाहिल्यासारखा माझा दरबार. अरे महाराजाचं सिंहासन जाऊन तकडून नेले कोणी फेकलं रे तिकडे दाखवतोय ते कवा आणायचं? हे आता ते पहिला तो आण. अरे आज जाईल ना. आण. जाऊन घेऊन येलो ना अरे आज जा की जा. ए, अरे सिंहासन द्या ए, पोरांनो, ए. ए सिंहासन तू द्या. आण तू ठेवते. या नाही तर राहू दे. अरे ते कुत्र गेले तिकडे काम करेल ते बस बाबा होय, बसा. तू का बस बाबा मुलांनो, हा आता मुलांनो, डोळ्यात असं फिरलं पाहिजे मी काय म्हणतोय काय माझं तुम्ही व्यवस्थित ऐकणे. अहो, कोण नाही म्हणले हो? मग माझी तुम्ही चेष्टा का करता? तुम्ही फक्त मला एकदा सांगून बघा काम करायचं. कोण करतय ह्या वयात असला हिसाबाई म्हणल्यावर किती वासना गोड असेल शांत बाई. हा? दरबार मध्ये माझ्या डोक्यात आज काय असेल? आता ती तुम्हाला नक्की माहित. वा, काय करणार आहे का व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. होय होय हो, हो. माणसाचं सगळं दिसू शकेल. हा? नाही नाही बरोबर आहे. माणसात सगळं दिसेल म्हणतात पण अडचणी जागा कशी बघायची. हा, तेवढं दिसत नाही, हा. अडचणीचा का? सगळं दिसेल पण तुमची काय अडचण आहे आपल्याला कशी दिसणार आहे. माणसाच्या डोक्यात विचार काय चालला हे कळणार नाही. कळणार नाही हा, त्या अडचणीतच आहे ना. अडचणी म्हणजे नाही. हा? ब्रह्मदेवाला देखील कळत नाही की समोरचा माणूस आपल्याला का आलाय, कशासाठी आलाय. हा, हा, हा. तेव्हा मी तुम्हाला आज सांगतोय माझ्या मनातली गोष्ट. काय माझं दुःख अतिशय वाईट आहे. काय त्यावर माशा बसायला लागल्या काय कशा? डोक्यावर? ऐक, मला मुलं किती? तुम्ही किती काढले ती आम्हाला काय माहिती आम्हाला काय विचारताय आम्हाला काय विचारताय तुमची अरे हराम खोरून मला मुलं किती विचारतोय तर ते काहीच नाही. एखादा तरी शब्द चांगला बोलत दाखिल्या का. आम्हाला मुली विचार आकलीचा भाग नसल्याने किती काढले ते म्हणतोय. बोलायची पद्धत आहे अरे का? महाराज आहेत ते आपले. हं? त्यांचं आपण हे खातोय अन्न. सभा तोंडानं कबूल झालास, मग तोंडानं कबूल झालास. खरंच आहे ते. हा निम तुम्ही निम आम्ही काय खातोय. कोण निम खात आहे? तो निमा. हा तुम्ही दोघे. हा हा मला हा. मुलं किती विचारतोय मग तू किती? किती काढले ते बोला. अरे किती काढायचे किती नाही काढायचे त्यांच्या नेटावर राहिले ती. तर बाबा मला मुलं दोन आहे. काढीला पडला. काळजीला पडलो. अरे त्यांना शिकवायला काढीला पडला. शिकवायला शिक्षण त्यांचं पूर्ण झालेलं आहे. बर. त्या दोन मुलांचे दोनाचे 4 हात कधी होतील अरे वा वा हा रात्रंदिवस विचार माझ्या डोक्यात. कशाला दोन मुलाचे बे दोन चार आहेतच की चार हात तसं नाही रे पुन्हा 6 हात व्हायला पाहिजेत ना. असं आहे व्हय. कशा हाताच्या? हात कसं आता लग्न झाल्यावर कोण ग बसेल का. तुम्ही तर ग बसलाय का. वा वा तुम्ही याच्यावर विचार करा की खरंय. तुम्ही किती गुन्हा झोपलात चला. किती गुण असेल तुमचं तसं नाही. त्यावरच ध्यान होत तर आई साहेब आम्ही तरुणपणी काय केलं असेल आता आई साहेबांना तुम्हालाच माहित. डोळ्याला झोप घेतली नसेल. आईसाहेबांना माहित. आता काय केले का आम्हाला माहित आहे बघायला तू. आमच्या राणी सरकारना देखील ठांग पत्ता नव्हता. काय करता लागेल काय करता नाही. तर आम्ही राजकारभार केला, राज्याची व्याप्ती वाढवली, सैन्याची एवढी मोठी संख्या वाढवली. अरे बापरे तुम्ही. हो, राणी सारखा म्हटले महाराज हा, किती तुमचं मोठा आहे काय कर्तबगारी. कर्तबगारी मोठ्या यावरून कळतेच घ्या. शाबास, तुमची कर्तव्य किती मोठी आहे. हा हा. तरी सैन्य किती वाढवलं. अरे सैन्याची भरती भरपूर केली. हा बाहेरची केली का घरातली
म्हणजे घरातले एवढं सैन्य असतं वय रे नसते का? अरे तरुण पोरांची भरती केली, हा त्याला प्रशिक्षण दिलं होय आणि राज्याला दोन नाही असा राजा, सार्वभौम राजा. आता महाराजांचं वय काय आहे पण गांडपट्टा फिरवायला नाद करायचा नाही. गांडपटा नव दांडपटा. काय तुम्ही हातात घेऊन असेल फिरवताय की काय म्हणते त्याला. नाही नाही, मी अशी फिरवतो. अहो, ते काय फिरव काय ते काय फिरवते ते हे, काय ती बी आराम लग्न आहे कर. की? हे, माझे दोन मुलं आहेत ना, हं. त्यांना ताबडतोब दरबारामध्ये बोलवून घ्या. हे मुलं बोलो. महाराज आलाय बरोबर रागाला. ओपला आलाय. बोलो बोलो मुलांची नावं काय तुम्ही? ए सलीम लंका. सलीम लंका, आहे का कोण चांगलं कुणाची नावं? आहे का कोण चांगलं कुणाची नावं? हा आज सलीम कुणाचं नाव भेटलं लंका कुणाचं नाव मी भेटलं? कोण आहे? हा? मी जातीनं कोण आहे? होईल का? पण तुम्ही मुलांची नावं सांगितलंय की आम्हाला हो? मी जातीनं कोण आहे? ते माझ्या शेजारची पोर आहे ती. काय झालं काय म्हणताय मी जातीनं कोण आहे? आम्हाला म्हणताय त्यांना. रे, हत्तीला मातंग म्हणतात. हा मग हत्ती जाय तुम्ही. हा, मग माझ्या मुलांची नाव काय ते सगळं माझा धर्मच बदलला तू. अरे अहो, ते माझ्या शेजारची मुलं आहे. तुम्ही मुलांची नावं सांगितली ती का? अरे माझ्या मुलांची नावं माहित नाही. काय मुलाचं नाव? तुम्ही दरबारात कशाला आहे रे? कुकडा आहे. कुठं आहे? असं काय करताय? नुसतं लिखापडी करायला आहे का? लिखापडीच नाव घ्या की मग. राजांच्या मुलांची नावं माहित असावी. काय? राजांचं सामान याच्यावर लक्ष असावं. बांधून आड्याला ठेवायचं म्हणजे आम्हाला कळेल काय? सामान कुठे ठेवलं येईल. सामान अरे मूर्खानो, सोनं, दस्तऐवज, जमीन जुमला, घरात हत्यार कोणत्या पद्धतीचा? हा, कुठल्या पद्धतीचे हत्यार आणतात शाबास. हे सगळं कुठल्या भागातला हत्यार आहे हे सगळं तुम्हाला माहित पाहिजे का? तर तुम्ही दरबार काय करता? कामाला आहे. हा, काय माझ्या मुलांची नावं काय ती? माझ्या मुलांची नावं, माझा मुलगा वसंत हा. आणि मनोरमा, हा. या दोघांनाही बोलवून घ्या. त्यांना सांगा तुमचा बाप इथं काय करतोय? शिवर उभा राहिलाय. शिवोर काय? ना वाट बघत उभा राहिलाय. गाड्या घेऊन शिवोर उभा राहील. हे तुमचा बाप तुमची प्रतीक्षा करतोय. हा हा. बोलवा त्यांना. ओ वसंत महाराज, ओ नरुणमा ताई. या गुणाने जीव वासडून काढते का? नरोरमा नव मनोरमा. हा हा मनोरमा काय? मुलं आली. मुलं बी तयारच आहे तिला बाच्या वळावर जायची. काय म्हणलास तू? नाही मुलं तयार जायची म्हणलं. तुम्हाला काय त्रास? काहीच नाही. मग तू का असं तुमचा बोललास? त्रास नाही, मग तुमच्या बापाचा त्रास नाही. आता तुमच्या बापाचा त्रास फार तर आई साहेबांना होता, आता नाही. मग तुम्हाला त्रास नाही पाहिजे का? नाही नाही त्रास असावा, हा? असावा पण इतका नसावा. काय 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 आमच्या बाबासाहेबांनी तुम्हाला काय केलं? म्हणजे तिने आणि करायला बी पाहिजे होतं. ना, काय केलं? काय काय त्रास? तुम्हाला त्रास काय आहे? तो करायला ढिला पडायचा नव. गुन्हा बा कसा आहे आम्हालाच माहिती. आम्हालाच माहित आहे. बा त्यातला नव बोलवलंय आत जावा. तुम्हाला काय अनुभव आलाय का त्यांचा? कुणाचा? आजचा आजचा अनुभव आहे बी. मग देवा 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 देवा. 25 वर्ष झालं बा आमच्या संगत आहे. तुमच्या संग म्हणजे हो तो राजा आम्ही आम्ही आहोत. हवालदार. तो काय राजा असतोय. म्हणजे तुम्हाला कंटाळा आलाय का? तुम्हाला आमच्या बाबासाहेबांचा कंटाळा आलाय का? याड लागले मी गावाचा पैसा घेतलाय कंटाळून करताय काय? त्यात गावाच्या पैशाच काय संबंध आहे? दरबार मध्ये सांगू मुलं आले म्हणून. चला. का माणूस? मला वाटलं पोराची वाट बघून झोपला का काय तुम्ही? मुलांची वाट पाहतोय मी. आता- मी झोपेन का? आता बघायला लागला का वाट? पेंगायला लागला का म्हणून त्याने जागा केली हो. अनेक का मुलं? आली तर मुलाला डुलका लागतोय बाजू तोंड बघितल्याशिवाय. हा. मुलांचा बाप कोण आहे? मी सांगतो की सांग केला का ते हो, सांगायचं.
कोण आहे मुलांचा बाप सांग बर. मी सांगतो. सांग कोण आहे. कधी तू बाजूला तू बाजूला तर की. मी सांगतो मुलाचा सांग बाप. कोण तुम्ही आहे. मग ही अगोदर आहे घालायची. त्याने आहेत काय तुझ्या आई शपथ खरं सांगितलेस का. मला सांगितलंय का म्हणजे नवा बरोबर काय सांगितलं का? उसळवार आहे का हे बरोबर सांगितलं का. तुम्हाला समाधान वाटलं का. मी बाप आहे. मग तेच म्हणलं तुम्हाला खात्री आलेत झाली. का मुलं तुमची खात्री झाली म्हणजे बस झालं. खत्री म्हणजे खत्री आहेत हा. आले ती मुलं आली. हे मागपणी पाठवून चल की बाबा. बस, हो या हो या. चला घ्या, तुम्हाला बोलवायला लागेल राव. हे आज सारखी मागे हे लगा. एकच तडाखा. एकच तडाखा ती. 2-2.5 लाख आहे, तसं होणारच नाही. तुमच्या ऑक्सिजन कुत्री सुद्धा कमी आहे ती. माझ्या उभा आहे. पाहणार कुठे जावं. अरे राजा आहे मी. अहो, मुलं आली ती. होय की. अरे आतमध्ये पाठव ना. हे या ना. अय, या घ्या हाती या. कुणाला होय, अरे की. तुम्हाला 700 त्यांना 700 पाहिजे ना. अहो थांबा घ्यायला काय पोरं हाणाय बी नाही. 700 कोटी कोटी प्रणाम. हा, मला वाटलं गाडी खर्च थटलाय का काय. अरे जाऊ दे की नका बोलू दे. ये इकडे. जाऊ दे बोला बोला. ये इकडे. बोला बाबासाहेब, या ठिकाणी आज आम्हाला इतक्या तातडीनं बोलवण्याच्या पाठीमागचं कारण आता काय चुना द्यायचा होता. गौंड्याच्या हाताखाली चुना द्यायला तुम्ही नोकरी राहिला कशाला. इथं वाकायचं. अरे आम्ही इथं वागतो तुम्ही काय उद्या. दरबारात तुम्ही काम करायचं असं म्हणतोय मी. आज आपण गौंड्याच्या हाताखाली काम तुम्ही करायचं नाही. दरबारातलं मग चोप आहेस. बुरुज बांधायचं चालू आहे. फक्त तुम्ही इटा द्या. विटा द्या. हे काय बोलता तुम्ही? काय बोलता तुम्ही. मग राहू द्या, सिमेंट द्या. ते तुम्ही काम करायचं मला सांगायचं नाही. पण कुणाचं. आता तुझं काम करीन मी का बस थांब. बाबा मला नो तुम्ही लाड केलाय त्यांचा. नाही ती लाडाने आता तुमच्या डोक्यावर बसतील. मुली बसलो बी असतो पण टाळूला आण थटकेल हो. ए, लबाड का बोलतोस रे. तुला काय अक्कल आहे का काय. पोरानं किती लांब जाऊन सकाळी लगाचे आपल्याला आणून दिले या. हा? गार्ड आणून दिले ते आता थटणार नाही तर उसुशी करून देतो. काय थटलं काय. आज तुझा लागला बोंबलत. चोप आहेस. चल बघा. चल. हरामखोर कुठले. बघा महाराज, हा मारलं का तुम्ही त्याच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही. हा पण मला खरं तुमचं समाधान वाटतंय. खा. मुलं काय काढली मुलं राव. काय झालं काढली. शिकवून मग हे कधी बोलणार आहेस तू. मुलं शिकवून बेस्ट काढली म्हणतो. हा बाप आहे मी. आता त्यांना तर सांगू नका ही. काय हो काय बरोबर आहे. काय सांगू नका त्यांना तरी. हो, बाप्पाई. लाजतोय का मी. हा? लाजतोय. तुम्हाला गॅरंटी असली तर सांगा बाबा. सारखं बाप 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 म्हणू नका. पोरांच्या डोक्यात वेगळे. काय बाप सारखं म्हणल्यावर त्यांना काय वाटलं. आहेच बाप मी. हा, त्यांना वाटलं म्हणजे आम्ही कवा बाबा होयाच म्हणल्यावर मग काय करताला. होतील. शांत बैस तू. माझ्या मुलांना बोलू दे. वसंता बोला. रात्रंदिवस मला झोप नव्हती. होय तुम्हाला काढताना. असं सांगायचं मुलाला. अरे मी काय बोलतोय माझी आत्मीयता तुम्ही जाणून घ्या रे. हा, त्यांना सरळ म्हणताय रात्रंदिवस झोप नव्हती. पोरं म्हणते आता ती बारकी मुलं आहे ती का. तुम्ही कशाला काय मध्ये बोलताय. त्यांना काय वाटत. माझी मुलं माझी भाषा समजून घेतात. त्यांना बोलू दे की रे गप. बाद केले तसं आपण बी करा. भावना होईल का नाही. हा बाय अजिबात काय बोलू नको. मध्ये बोलून कसं. बाळानो बोला. आमचं लग्न झालं. तुमची आई काय सुद्धा कालवा करत नव्हती. म्हणा बघत काय.
नाही तुमच्या लाचा वाटाय पाहिजे बोलताना. काही भाषेला वळण देता तुम्ही, काही विषयाला वळण देता तुम्ही. अर्धा अर्ध का बोलताय हो? आणि अर्धा मला बोलत तो म्हणजे एकदम निपटून नाही तुम्हाला. मोठ्या माणसापुढे बोलू नये. आणि तू आहे घालू नकोस, पहिला तू बोलू नकोस. तू शांत बाईस. माझं दुःख मी माझ्या मुलाला सांगायचं, कोणाला सांगायचं मी? काय म्हणता तुम्ही? तुम्ही गप्प बसा का आम्ही जाऊ मागं? हो बाई. तुमच्याही नांदायला आली. आम्ही त्यावेळेस तरुण होतो. नाही, आम्ही गप्प नाही बसलो. काय म्हणताय? काय? हे मुलं बी ढिले पडून येईल. एखादा माणूस, मी सांगतोय, नवीन लग्न झालेला माणूस घराच्या बाहेर निघत नाही. नवी बायको घरात सोडून आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी रणांगणात गेलो, विजयी होऊन आलो. आणि आमच्या राणी सरकारने आम्हाला काय केलं असेल? काय पाजले? ओवाळलं, विजयी भव कपे हो, छानपणा करू. आणि आमच्या पोटी हे रत्न जन्माला घेतले. रानात गेलो का? मागं कारवा केला रे. शूर वीरांची मुलं आहेत ही, कुणाची नाही. वसंत, मनोरमा, लक्षात ठेवा, मी काय केलं? अजून मी तसंच आहे. मुलं आता गबस त्याली काय बोला, काय केलं सांगा. अंत नाही. गपरे, पराक्रमाचा अंत नाही असं अंत म्हणतोय मी. आम्ही तुम्हाला दरबारमध्ये का बोललो? कशासाठी? वसंत, माझ्या डोळे देखत तुमचं मला सुख पाहिजे. होय, बोलायचं का? बरं म्हणते. गबाईस, माझ्या डोळे देखत सुख पाहिजे. तुमची मुलं माझ्या मांडीव खेळली पाहिजेत, माझ्या कडे खात्यावर. नातवाच मला सुख बघायचं आहे. एवढं करू तर मॅजिक केली ती तुम्ही करा असं म्हणायचं. काय करावं त्याने? काय बोल? काय तरी म्हणते म्हणजे मी जे केलंय ते तुम्ही करा, तर तिने म्हणा मग तिने पाहिजे. हो राजा वाटलं पाहिजेत का नाही? आप लगीन करून हे दिलं पाहिजे का नाही? हा, तोच विषय मी बोलतोय. हेच म्हणतो. तर तसलं बोलायला सांगू नको. येड्यावर काय तर चल बाबला, चल बाबला. महाराज पाहिजे असं आम्ही म्हणायचं नाही. आता काय खेळ राहिले? अहो, लग्न केले जेव्हा मी कराल ते करा का म्हणता येईल का? अरे हे हं? तोच विषयचा थांब शांत हो. वसंता, मनोरमा, तुम्ही दोघंही तरुण झालात. तुमच्याकडे पाहिलं की मन समाधान होतं. तुम्ही माझे मुलगा, माझी एकुलती मुलगी, माझ्या 2 मुलांचं मला डोळे भरून सुख पाहायचं आहे. तुमच्या डोक्यावरती एक वेळ 4 तांदूळ पडले ना, मी डोळे साकेल. मला बाकीच काही कळत नाही. डोळ जागताय, आता जागर आहे गं. बाबासाहेब, प्रत्येक आई वडिलांची एक अपेक्षा असते, आपला मुलगा ताबडतोब मोठा व्हावं, त्याचं लग्न व्हावं, त्याचा चाललेला सुखाचा संसार आपल्या उघड डोळ्यांनी पाहावा, 1-2 नातवंड अंग खांद्यावरती खेळावी. पण बाबासाहेब, माझी तुम्हाला विनंती आहे, या ठिकाणी आमच्या लग्नाचा विषय आणखी 2 वर्ष पाठीमागे ठेवला तरी चालेल, पण माझ्या या ताईचा लग्नाचा विषय या ठिकाणी